अनिश्चिततेच्या धुक्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी हा चगळ गप्पांना मोठाच वाव. तशा गप्पांमध्ये रमणारे, आडाके बांधणारे यांनाही पर्वणी वाटत असत. त्याची ही सटीक नोंद म्हणजे वावड्यांच्या वावरात. नमस्कार, मी कोमल. सकाळ डिजिटलमध्ये आपलं स्वागत. आता आपण माझ्यासमोर जर बघितलं असेल तर सकाळचा वर्तमानपत्र आहे. या वर्तमानपत्रातलं खरं तर हे एक सदर आहे. आता यातला पहिला विषय म्हणजे ऑपरेशन फडणवीस. आमदार आदित्य ठाकरेंनी नुकताच एक दावा केला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदावरील हे शेवटचं अधिवेशन आहे आणि लवकरच ते केंद्रीय मंत्रिमंडळात जातील. त्यांच्या मते महायुतीत ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन फडणवीस सुरू आहे, ज्याचा वापर करून एकनाथ शिंदे स्वतःचं स्थान अधिक मजबूत करतात. आता हे आदित्य ठाकरेंनी म्हटलंय, मुद्दा ऑपरेशन फडणवीसांचा आहे. दुसरा मुद्दा, ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट. आता असं विचारण्यामागचं कारण म्हणजे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी अचानक उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि त्यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवडही झाली. या धक्क्यानंतर ठाकरे गटाचा आणखी एक मोठा आमदार शिंदे सेनेच्या मार्गावर आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे कायद्याच्या कचाट्यात न अडकता आमदार कसे फुटणार याची समीकरणं जुळवण्यात संबंधित मग्न आहे अशी चर्चा आहे. मुद्दा तिसरा, महायुतीमधील अंतर्गत कुरघोडी. आता महायुतीतील एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपमधील जागा वाटपाविषयी कोण कुणावर कुरघोडी करतंय याचे आडाखे. विशेषतः सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर महायुतीत शिंदेंचं पारडं अधिक जड होत असल्याचा एक मतप्रवाह आहे. मुद्दा चौथा, नितीन गडकरींचा पुढचा रस्ता. म्हणजे राष्ट्रीय राजकारणात नितीन गडकरींना बाजूला केलं जात असल्याचा सूर अधूनमधून लावला जातो. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सक्रिय करून मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवलं जाऊ शकतं, जेणेकरून राज्यातील अंतर्गत वाद मिटवता येतील अशी चर्चा आहे. त्यामुळे त्याची घेतलेली ही सटीक नोंद आहे. पाचवा मुद्दा, विलिनीकरणाचा दबाव. आता हा कुणावर? तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपामध्ये विलीन होणार असल्याची शक्यता काही जण वर्तवतायत किंवा व्यक्त करतायत. आणि शिंदे आणि सहकाऱ्यांपुढे स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान असल्यानं भविष्यातील कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी एकनाथ शिंदे हे पाऊल उचलतील असंही शक्यता व्यक्त करणाऱ्यांचं म्हणणं आहे. पण आता यावर एकनाथ शिंदे काय बोलतील हे बघावं लागेल. विषय सहावा, मंत्रिमंडळ फेरबदलातील नाराजी. आता हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे काही ज्येष्ठ आमदार ज्यांना अजूनही मंत्रिपद मिळालेलं नाही ते नाराज आहेत. ते थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या संपर्कात आहे अशी चर्चा आहे. मुद्दा सातवा आणि महत्त्वाचा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भावी वाटचाल. सत्तेसोबत जाण्याचा आमदारांचा कल असल्यानं त्यातून नेते आणि पक्षश्रेष्ठींवर तसा दबाव असल्याची कुजबूज आहे. म्हणजे आपण जर नुकतीच एक बातमी बघितली असेल की जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची एक भेटी संदर्भातली बातमी होती, तर त्याचाच हा कॉन्टेक्स्ट आहे. आणि जयंत पाटील हे त्यातले एक प्रमुख आहेत अशी चर्चा आहे. त्यांना अर्थ खातं दिलं जाण्याचा कयास बांधला जातोय. आणि मी जसं आधी म्हटलं, विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची नुकतीच मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये भेट झाल्यानंतर या तर्कवितर्कांना आणखी उधाण आलं. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची धुरा ही पूर्णपणे सुप्रिया सुळेंकडे जाणार की जयंत पाटील यांना झुकतं माप दिलं जाणार, यावरूनही पक्षांतर्गत गटबाजी आहे. शिवाय जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यातही पक्षांतर्गत स्पर्धा असल्याची कुजबूज आहे. या सातही विषयांविषयी सांगायचं झालं तर आता एक वेगळा विषय आहे, ते म्हणजे दिल्लीचा रिमोट कंट्रोल. म्हणजे काँग्रेस असो वा भाजप, महाराष्ट्रातील सरकारवर 1995 ते 1999चा अपवाद वगळता दिल्लीचाच रिमोट कंट्रोल राहिलाय. म्हणजे राज्यात दीर्घकाळ काँग्रेसचं किंवा काँग्रेसच्या नेतृत्वात खालील आघाडीचं सरकार सत्तेवर असताना सुद्धा सर्व राजकीय आणि धोरणात्मक जे निर्णय होते ते दिल्लीतील श्रेष्ठींच्या मर्जीनुसारच घेतले जायचे. काँग्रेसचं जे सत्ता पर्व आहे ते संपुष्टात आल्यानंतर हे चित्र बदलेल हा समज सुद्धा व्यर्थ ठरलाय. गेल्या 12 वर्षांपासून सर्वच नसले तरी राज्याच्या राजकारणाशी आणि धोरणांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय हे दिल्लीतील भाजप श्रेष्ठींनीच घेण्याची रीत पडते असं दिसतंय. आता हे सगळं राजकारणाविषयी, या राजकीय घडामोडींविषयी बोलल्यानंतर एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे आंधळं दळतंय. शाहीर साबळेंनी 1960च्या दशकात हे प्रहसन सादर केलं होतं. या मुक्तनाट्याने त्यावेळच्या भ्रष्ट राजकारण, सामाजिक वर्तन, अंधश्रद्धा आणि सामान्यांच्या पिळवणुकीवर
नेमकं बोट ठेवलं होतं आणि त्याच प्रहसनाची आठवण 6 दशकांनंतरही येते. त्याला कारण आजची राजकीय परिस्थिती. म्हणजे प्रगतिशील आणि पुरोगामी राज्य ही विशेषणं महाराष्ट्राला एकेकाळी अगदी सहजपणे लावली जायची. पण आज 20-30च्या तरुणांना मात्र ती अफवा वाटू शकेल. सध्याचा काळच वावड्यांचा, वावड्यास्त्रांशी निगडीत किंवा त्या संदर्भात खेळल्या जाणाऱ्या राजकारणाचा आहे. आर्थिक शिस्त पाळणारे, इतर राज्यांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात वस्तू पाठ घालून देणारे अशी या राज्याची प्रतिमा होती. ती दिवसेंदिवस मलिन होतीये. आणि ही मलिन का होत चालली आहे याचं आत्मपरीक्षण तर करायलाच हवं. पण तसं ते करायला आजच्या पुढाऱ्यांना टाईम आहे कुठे? ते वेगळ्याच विश्वात मशगूल आहेत. जोडतोड, फोडाफोड, खोकी, गद्दार, दरोडेखोर, हरामी असे अनेक शब्द परवलीचे झालेत. नव्या राजकीय बाराखडीत भला मोठीच मागणी आहे. नवी राजकीय मराठी भाषा आकाराला येते. आपण राजकारणात आलो ते जनसेवेचं एक माध्यम म्हणून असं पूर्वीचे नेते श्रद्धेनं म्हणत असत. पण नव्या राजकारणात ते बावळटच ठरले असते. विकास निधी, कंत्राट, टक्के, वसुली, इव्हेंट या पलीकडे खरं तर यांचं काही विश्व असतं याची जाणीव तरी सध्याच्या राजकारण्यांना आहे का? समाज माध्यम हाताशी धरून आणि नानाविध कारणामे साधत सध्याचं राजकारण फोफावतंय. जणू काही महाराष्ट्रापुढल्या सर्व समस्यांचं समूळ उच्चाटन झालं असून वावड्या आणि वावदुकांची मुक्ताफळं हेच खरं राजकारण असं चित्र दिसतंय. नवा भारत, नवा महाराष्ट्र वगैरे राहिले एकीकडे आणि नेते मंडळी आपलंच भविष्य घडवण्यात गर्क आहेत. पक्षांची फोडाफोड, शिवीगाळ, मंत्रिमंडळ विस्तार, नेमणुका, बदल्या याबद्दलच्या बातम्या ऐकून वाचून सुजाण नागरिक विषण्णच व्हावा. यापेक्षा लोकांचे प्रश्न, त्यांच्या आशा आकांक्षांचं चित्र किंवा त्यांच्या आशा आकांक्षांचं जग पूर्णतः भिन्न आहे. लोकव्यवहार आणि राजव्यवहार यात मोठी दरी पडते. ही दरी सांधण्यासाठी केवळ मतदानातील सहभाग पुरेसा नाही आहे. तुम्हाला खुर्चीच्या लढाईसाठी तिथे बसवलेलं नाही आहे. आमचे प्रश्न तडीला लावण्यासाठी तुम्हाला दिलेली ही संधी आहे हे लोकप्रतिनिधींना ठणकावण्याची वेळ आली आहे. कारण अजूनही आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशीच स्थिती बरकरार आहे. त्यामुळे आपल्याला या सदराविषयी हा जो सगळा मतप्रवाह आहे याविषयीची आपली मतं कमेंट करून नक्की कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.